विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वाद प्रकरणामध्ये आता त्यांच्या सून गिरिजा राऊत याच मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार आहेत। वकिलांसोबत भेट घेऊन पत्राद्वारे त्या निवेदन देणार आहेत अशी माहिती मिळते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वाद आहे त्या संदर्भात त्यांच्या सून गिरिजा यांनी आवाज उठवलेला होता आणि आता गिरिजा राऊत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत। विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश राऊत यांच्या पत्नी गिरिजा राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि वकिलांसोबत त्या देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत आणि त्यांना निवेदन देणार आहेत। दरम्यान या संदर्भात वाद प्रतिवाद पाहायला मिळतात। विनायक राऊत यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि न्यायालयावर आपला विश्वास आहे, न्यायालयामध्ये आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास विनायक राऊतांनी व्यक्त केलेला आहे। तर दुसरीकडे त्यांच्या सून गिरिजा राऊत यांनी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वकिलांसोबत भेट घेऊन त्या पत्र सुद्धा देणार आहेत, त्याद्वारे आपलं निवेदन सादर करणार आहेत। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, गिरिजा राऊत आता देवेंद्र फडणवीसांना निवेदन देणार आहे, त्यावेळेला त्याच्यासोबत वकील सुद्धा उपस्थित असतील, काय नेमकं हे प्रयोजन आहे? निश्चितच पाहिलं तर ज्या प्रकारे गिरिजा राऊत यांनी राऊत कुटुंबांवरती जे आरोप केलेले आहेत त्यानंतर राऊत कुटुंबियांनी हे सर्व आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेले आहेत आणि या 2018-2024 पर्यंत ही संपूर्ण घटनाक्रम एकंदरीत गिरिजा राऊत यांनी सांगितलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपीला देखील ताब्यात घेतलेला आहे, त्याला न्यायालयामध्ये देखील हजर करण्यामध्ये आलं 2 दिवसांपूर्वी। परंतु आता आपण पाहिलं तर वकिलांसमवेत जे आहे ते कुटुंब देखील गिरिजा राऊत हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयामध्ये 11:30 वाजता भेट घेणार 1:30 वाजता भेट घेणार असल्याचं समजलं जातं। त्यानंतर आता मुख्यमंत्री असतील ते या प्रकरणाबाबत काय नेमके आदेश देतील यावरती सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर गिरिजा राऊत या स्वतःला न्याय मिळावा यासाठी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत, त्यावेळी त्यांच्यासोबत वकील सुद्धा उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळते।